आला का गावभर तोंड मारून? सरपंच घरात शिरताच राधा पाटलीन तिरसटपणे म्हणाली, आपल्या नव्याची हवस तिला चांगली ठाऊक होती. अगं मी हितन आपल्या म्यात गेलो होतो. कीड पडलीया पिकावर. महाद्याला सांगून औषध मारून घेतोया, तर कीड तुमच्या वड्यावर पडलीया. बगावम तेव्हा उभम असतन्या. राधा म्हणाली, अगं नाय खरं सांगतुया. मला नगा सांगू त्या महाद्याच्या म्हातारीला, पण तुम्ही सोडत नाही. आता साठीला आलेली बाई ती, पण तुमच्या वड्याला ओवायला कोणची बी ओवी म्याली की जाल. गावरान मराठी कथा. अये राधे, फॉर आवाज फुटला का आज तुला? सरपंच पाटील दरडावून म्हणाला, नाहीतर काय. म्या इथे तुमची वाट बघत बसायचन अन तुम्ही बाहेर जाणार. राधाच्या डोळ्यात पाणी आलन होत. तसन न्हाय राधे, तसंच हाये. आजवर मी कधी कशाला नाही म्हणलन्य का. पुढून मागून झोपून उभ्यानम कसंबी ओवून घेते. माझ्या सारखी भारी वडा चोखणारी बाई दाखवा या गावात. तुम्हाला त्याची किंमत नाही. पाटलाला आपल्या पाटलीन बाईवर प्रेम आलन, पर लग्नानंतर चौथ्या रात्री मी तुम्हाला माझी दही दिली. आजवर किती वेळा तुमचा चीक मी माझ्या मांडीत घेतलाय. इथे मी बसलिया तर तुम्ही त्या महाद्याच्या म्हातारीची सैल पडलेली ओवी बसताय. काय हे सरपंच? ती म्हणत होती ते काय खोटं नव्हतं. नवरा म्हणेल तेव्हा आणि म्हणेल तसं ओवायला एका पायावर तयार असणारी अशी बायको शोधूनही नसती सापडली. राधा त्यात मजा घ्यायची. नुसतं नवरा म्हणतोय म्हणून ती हे करायची असं नाही, पण तिलाही सतत वडा हवा असायचा. चोखायला, चढायला, ठोकून घ्यायला. सरपंच तिच्या जव आला. तिची हनुवटी वर करून म्हणाला, पाटलीन बाई, अवो कोणी किती बी बाया आल्या तरी तुमची जागा को नी घेऊ शकेल का कधी? तुमचीही मानड, तुमचे हे गल्ले, हे कुरे केस, याची सर नाही कोणाला. खरंच? राधाने भावड्या स्वरांत विचारलं. भोगेश्वराची शपथ. आणि काय काय आवडतं माझ्यातलं? तिने लाजत विचारलं. राधे तुझे ओठ जेव्हा माझ्या वड्यावर येतात तेव्हा पार बेभान होतोय आम्ही. अजून तुझे मांडीपर्यंत असलेले कुरेकेस हातात पकडून मी मागून तुझी ओवी जेव्हा मारतो तेव्हा माझ्या वड्याला स्वर्गच मिळतोया. अजून हे बोलत असतानाच तिने आता स्वतःची चोई उतरवली होती. तिचे भरदार गोल गल्ले पाटलाला खुणावत होते. चाट गोष्टी. तुझे हे गल्ले अन त्यावरचे हे काय? वेदाने रात्रभर चोखत राहावं वाटतन्या. तुझ्या काया दाट कुर्या केसांना मोक केलन तर कधी न संपणारी रात्रच होईल. अन न थकता न थांबता मी नुसता ठोकत राहाईन. त्याचा कवडा चांगला दांड्यासारखा कडक झाला होता आणि आता राधाबाईने तो आपल्या हातात घेऊन हुवारपणे हलवायला सुरुवात केली होती. ते वढ्यात रावजी, ओ रावजी. सरपंचाच्या टोलेजंग वाड्यात मोठी आरोळी ठोकतच गणप्या शिरला. हा गणप्या म्हणजे रावजी पाटलाचा खास माणूस. पण आज अगदी चुकीच्या वेळेला आला होता. गणप्या नंतर ये खोलीचा दरवाजा न उघडता रावजी खेकसला. रावजी बाहेर या. आताची वे ओवी मारायची नाही, ओवी वाचवण्याची हाये. रावजी खोलीत आत काय करत असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. गणप्याचा आवाज ऐकून राधाला हसू फुटलं. त्यात रावजीचा कवडाही आता ताठर राहिला नव्हता. राहू द्या पाटील आता. राधा हसून म्हणाली, रातच्याला ओवी घ्या माझी. कपडे नीट करत राधा उठली आणि तिने दरवाजा उघडला. धोतर सावरत रावजीही बाहेर आला. काय रण गंप्या, कशापायी पेटलाय? येवढा दुपारच्या? रावजीने विचारण्या आधीच राधाने विचारलं. पाटलीन बाई, गजब झालाय. आर काय जालम सांग तूस की देऊ एक झापड? रावजी रागाने म्हणाला. रावजी, आपल्या पोलिसाची बदली झालिया. नवीन इन्स्पेक्टर आजच येतुया. मग त्यात काय येवढं? रावजीने विचारलं.
घाटात दरोडे पडतायत त्याचा बंदोबस्त करायला खास पाठवलाय त्याला सरकारनं. गणप्या सांगत होता. नाव हाय यशवंत जाधव. लाच घेत नाही आणि जितंबी जातो गुन्हेगाराला थेट गोया घालतो. सरपंच रावजी पाटील चांगला चिंतेत पडला आणि ते स्वाभाविकच होतं म्हणा, कारण नवा शिकारी जे सावज शोधत येत होता ते सावज म्हणेच खुद्द रावजी पाटील तर होता. घडलं असन की गेल्या वर्षी दुष्काळ पडला त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. नंतर पाऊस आला पण थांबलाच नाही आणि आलेलं थोडंफार पीक पण वाहून गेलं. हे नुकसान भरून काढायला हवं म्हणून रावजीने एका टोक्याला हाताशी धरलं. ही टोळी मुख्य हायवे पासून कोकणात जाणाऱ्या घाट रस्त्यावर वाटमारी करू लागली. आपल्या पदाचा आणि सत्तेचा वापर करून पोलिसांना गप्प ठेवण्याचं काम रावजी करायचा. प्रत्यक्षात वाटमारी करायला रावजी जात नसला तरी टोळीच्या म्होरक्या तोच होता. कथा मराठी. कधी येणारे तो? आजच सातायावरून निघालाय. केमवाचा येईलच आता. आता आली का पंचायत? रावजीने डोक्याला हात लावला. गणप्या शिवा अनबबन्याला म्हणावं मी पुढचन सांगेपर्यंत काम थांबवा. इकडे गावात बी फिरकू नका. मी तुला थोडे पैसे देतो ते त्यांना दे म्हणावं. थोडे दिस शांत रहा. बोलता बोलता रावजी आतल्या खोलीत गेला. तिजोरीतून तो मोजून पैसे काढू लागला. यशवंत जाधव नाव म्हणला ना? आत्तापर्यंत मोबाईल हातात घेऊन राधा पाटलीने नव्या इन्स्पेक्टरचं फेसबुक प्रोफाईल उघडलं होतं. वहय पाटलीन चांगला दबंग दिसतोया. राधा म्हणाली. बंदूक हातात घेऊन फोटो हाय हेतम फेसबुकला. अये तुझ्या नव्याचा जीव घ्यायला येतोया तो अन तुला त्याचं कौतुक सुचतन्या? तो मोबाईल घाल चुलीत. खोलीतून बाहेर येत येत रावजी बायकोवर खेकसला. अन तू काय इथे माझा चोखायला थांबलाय का? हे घे पैसे अन निघ चल. गणप्याच्या हातात पैशाची एक गड्डी देत रावजी म्हणाला. गणप्या सरपंचाच्या वाड्यातून बाहेर पडला. ओ पाटील. राधा लाडात येत म्हणाली. तुम्ही लई टेन्शन घेता. नाहीतर काय करू? हे असले पोलीस लई डेंजर असतात. गेल्या वर्षी त्यो असलाच एक गांडू मलवडी ठाण्यात आला होता. बापूसाहेबाच्या पोराला भर चौकात गोया घातल्या होत्या. त्यानं बापूसाहेब खासदार असून काही करू नाही शकला. आपण तर फक्त सरपंच साधनसुद्धा सरपंच नहाय तुम्ही रावजी. हलकेच त्याचा कवडा चोत. राधा म्हणाली. भोगेश्वराची कृपा असलेलं गाव हाय है आणि अशा गावचे तुम्ही सरपंच. त्यो जाधव काही नाही करणार. पर हे जमावा कसन? राधे एक काम करा. आज रातच्याला त्या इन्स्पेक्टरला जेवायला बुलवा. घरी बोलवायचं? रावजीने आश्चर्याने विचारलं. हे बघा मित्र जरा दूर झाले तरी चालतं कधीकधी, पण शत्रूला नेहमी जव ठेवला पाहिजे. त्यो काय करतोय? कसं करतोय समजायला हवं. राधा आपल्या नव्याला म्हणाली. हम्म हे तू खरं बोललीस. जातो हुक्क्याच्या पाण्यात गुडगुड आवाज आला आणि मग त्या मोक्या हवेत यशवंतने एक दीर्घ झुरका सोडला. तंबाखूच्या
पहिल्याच धुराने त्याची फुफ्फुसं भरून गेली आणि एक अलगद धुंदी त्याच्या डोयावर चढली. यशवंत मनातून खुश झाला. त्या खुशीतच त्याने अजून 2-3 झुरके मारले. त्या धुंदीत तो असतानाच खोलीतून बाहेर येणारी एक आकृती दिसली. एक स्त्री होती ती कुर्या केसांचा अंबाडा बांधलेला. पण त्या अंबाड्याचा आकार बटता ते केस अत्यंत दाट आणि लांब असणार हे उघड होतं. त्या अंबाड्यावर सुगंधी मोग्याचा गजरा मालेला अतिशय खोल ग्याचा का ब्लाउज, त्यातून 2 गोल लुसलुशीत गल्ल्यांच्या मधली दरी स्पष्ट दिसत होती. लाल झिरझिरीत साडी नेटकी नेसली होती. तिच्या शरीराच्या प्रत्येक मादक भागाला उठाव मिळेल अशा पद्धतीने ओठांवर गडद रंगाची लिपस्टिक होती. नाकात रिंग, कानात चांदीचे झुमके. राम राम साब, पाटलीन नम्रपणे म्हणाली. तिचा स्वर बिलकुल मादक नव्हता खरंतर, पण तिच्या नजरेत आणि हालचालीत असं काही होतं की तिचं ते सार्धम बोलणंही मोहक होतं. नमस्कार, यशवंत म्हणाला. आपण? मी राधा पाटलीन. एवढण तिचं बोलून होतन्य तोवर सरपंच आतून बाहेर आला. साहेब, ही बायडी माझी. सरपंचाने येता येता राधाच्या मस्तवाल मावूवर एक हलके चापट मारली. हिच्या हाताला काय मस्त चव आहे. तुम्हाला सांगतो, आज मटण खाऊन मजा येणार. असं म्हणून त्याने आपल्या दुसऱ्या हातातली बाटली आणि ग्लास टेबलवर ठेवले. ओ सरपंच, माझ्या काय फक्त हाताला चांगली चव आहे. सरपंचाकडे वासनेने भरलेल्या डोळ्यांनी बघत राधा उद्गारली. यशवंतला काय चालन्य केना. सरपंचाने त्याची बायको चक्क आपल्यासमोर फ्लर्ट करतायत. राधे, भलती चावट झाली आ तू. असं म्हणून सरपंचाने राधाच्या मावूला एक हलका चिमटा काढला. ती सुखाने विव्हली. जा, पापड न फुटाने आण आमच्यासाठी. सरपंचाने फरमावल्यावर राधा वून घरात जाऊ लागली. पण आत जाण्याच्या एक पाऊल अलीकडे थांबली आणि तिने मागे वून बघितलं. यशवंत तिच्याचकडे बघत होता. आपला खालचा ओठ मुडपून राधा मादक हसली आणि मगात निघून गेली. साहेब, घ्या दारूने भरलेला ग्लास. पुणे करत सरपंच म्हणाला. दारूचा कडवटपणा जिभेवर येताच यशवंतचा चेहरा वेडावाकडा झाला. काय आहे हे? ही खास आमच्या गावची दारू आहे. इथे रानात एक प्रकारची लालपिवी फुलं येतात. भोगीची फुलं म्हणतात त्याला. त्याची बनतेही. सरपंचाने सांगितलं. हे घ्या, हे मीठ तोंडात ठेवा आणि मग एका दमात संपवा त्यो ग्लास. यशवंतने सरपंच म्हणाला तसं केलं. यावेळी दारूचा कडवटपणा खटकला नाही. उलट पूर्ण ग्लास घशाखाली गेल्यावर जिभेवर जी चव रेंगाली त्यात काहीसा गोडवाही जाणवला. त्याने घसा खाकरला. दारू पोटात गेल्या गेल्या एक विशिष्ट धुंदी चढली होती. त्यात यशवंतने हुक्क्याचा एक दीर्घ झुरका घेतला. तेवढ्यात राधा पाटलीन भाजलेले पापड, फुटाणे आणि नमकीन घेऊन आली. तिच्या
हातात एक रिकामा ग्लास होता. घ्या रावजी. अन मला बी भरा एक. राधाने ग्लास पुढे केला. राधे, हिते बसून पिणार तू? पावण्याला काय वाटल, सरपंच ओशात म्हणाला. त्याला काय? शहरातनं आलेत साहेब. गावाच्या लोकांसारखे. कोत्या इचारांचे नाहीत. राधाने आता यशवंतकडे बघितलं आणि विचारलं. चालेल ना ओ साहेब, मी बी इथे बसून तुमच्या संग प्यायली तर? हे बोलता बोलता ती पुढे झुकली थोडीशी आणि तिचा पदर तिचे माजलेले लुसलुशीत गल्ले यशवंतला दिसले. चालेल की, तो उगारला. सरपंचाने तिघांचे पेने भरले आणि तिघंही भोगीच्या फुलांची दारू पिऊ लागले. मध्येच एकदम यशवंतचा मोबाईल वाजला. त्याने उघडून बघितलं आणि मग आपसुकच त्याची नजर राधावर गेली, कारण तिने आत्ताच त्याला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्याबरोबर मेसेंजरवर एक मेसेज पण पाठवलेला दिसत होता. यशवंत तने तो उघडला. त्यात राधाने काढलेला सेल्फी होता. पदर बाजूला करून स्वतःचे गल्ले स्पष्टपणे दाखवणारा, वासनेने भरलेल्या नजरेने बढणारी राधा त्या सेल्फीमध्ये दिसत होती. या भरलेल्या अंगाच्या पाटलिणीला कवता आलन तर काय मजा येईल, असा विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला. यशवंतच्या कवड्याने चड्डीत चुबू केली. त्याने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. पुढची गरम कहाणी पुढच्या भागात आपण सबस्क्राईब करून ठेवा.